नमस्कार मित्रांनो, एन.के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी चिटणीसांची कार्यपद्धती या विषयामधील प्रकरण 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत या प्रकरणातील स्वाध्यायाच्या प्रश्न उत्तरांची माहिती आपण अभ्यासत आहोत. यापूर्वी आपण या प्रकरणातल्या अनेक प्रश्नांच्या संदर्भातील प्रश्नांचे उत्तर अभ्यासलेले आहेत. आज आपण या प्रकरणातील प्रश्न 3 खालील घटना व परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा या प्रश्नांविषयीची उत्तर अभ्यासणार आहोत. मित्रांनो, या प्रश्नामध्ये एखादी घटना किंवा परिस्थिती आपल्याला दिली जाते. त्याच्या आधारे काही प्रश्न विचारले जातात. ह्या प्रश्नांची उत्तर आपल्याला त्या घटनेचा विचार करून आपण अभ्यासलेल्या संकल्पनांचा विचार करून द्यायची आहे. चला तर मग पाहूयात कशा पद्धतीचे प्रश्न आहेत आणि कशा पद्धतीच्या घटना आपल्याला दिलेल्या आहेत. त्यावरून आपलं मत आपण कसं नोंदवू शकतो. यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे. डोनाल्ड कंपनीचा ताळेबंद 2018-19 असे दर्शवतो की कंपनीकडे समहक्क भाग भांडवल रुपये 25,000 असून तिची संचयी मिळकत 50,000 इतकी आहे. ही घटना आपल्याला दिलेली आहे. या घटनेच्या आधारे आपल्याला काही प्रश्न विचारले जाणार आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं आपल्या मते लिहायची आहेत, कारण आपलं मत लिहा असं म्हटलेलं आहे, म्हणून आपलं मत या ठिकाणी आपण लिहिणार. पहिला प्रश्न विचारलेला आहे. आर्थिकदृष्ट्या कंपनी सबळ आहे का? म्हणजेच ही कंपनी आर्थिकदृष्ट्या चांगली आहे का असं विचारलेलं आहे. मग हे कसं कळेल? आपल्याला हा ताळेबंद जो दिलेला आहे त्या ताळेबंदाचा विचार करून आपल्याला हे समजेल. आता मला असं वाटतं डोनाल्ड कंपनी ही आर्थिकदृष्ट्या सबळ आहे, कारण तिची संचयी मालमत्ता जी आहे किंवा संचयी नफा जे आहे तो समहक्क भाग भांडवलाच्या दुप्पट आहे. म्हणजे कंपनीकडे समहक्क भाग भांडवल 25,000च आहे, पण त्याची संचयी मिळकत, संचय म्हणजे काय, साठवून ठेवलेली जी शिल्लक पडलेली रक्कम आहे ती किती आहे? 50,000 इतकी आहे. याचा अर्थ कंपनी ही सबळ आहे, तिच्याकडे पैसे पडून आहेत, ती दुप्पट आहे त्या भागांपेक्षा. दुसरा प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो, हे जे प्रश्न विचारले जातात, हे जे प्रश्न आहेत हे 3 मार्कासाठी असलेला प्रश्न असल्याने यामध्ये 3 प्रश्न विचारले जातील आणि 3ही प्रश्न 1-1 मार्कासाठी असेल. त्यामुळे जास्त आपल्याला त्या ठिकाणी स्पष्टीकरण अपेक्षित नाही. आपल्या प्रश्नाचं समर्थन करेल अशी 1 ते 2 वाक्यामध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ह्या ठिकाणी कंप्लीट करायचे. पहिला प्रश्न झाला. आता दुसरा प्रश्न विचारलेला आहे याच घटनेवरती आधारित. संचित मिळकतीचे कंपनीच्या भागभांडवलामध्ये रूपांतर होऊ शकेल का? विचारले संचित मालमत्ता जी कंपनीकडे आहे तिचं भांडवलामध्ये रूपांतर करता येऊ शकतं का? माझ्या मते याचं उत्तर असं लिहिता येईल. समहक्क भागधारकांना त्यांनी धारण केलेल्या भागांच्या विशिष्ट प्रमाणात पूर्णदत्त बोनस भाग विनामूल्य वितरित करून संचित मिळकतीचे कंपनीच्या भांडवलामध्ये रूपांतर करता येऊ शकतं. ह्या भांडवलामध्ये रूपांतर करता येईल का? तर करता येईल. ते कसं करता येईल हे पण आपण सांगितलं. समहक्क भागधारक जे आहेत त्यांना
त्यांनी जे धारण केलेले भाग आहेत त्याच्या विशिष्ट प्रमाणात पूर्णदत्त बोनस भाग जर विनामूल्य त्यांना दिले तर त्याच्या आधारे संचित मिळकतीचं भांडवलात रूपांतर करता येऊ शकतं. आणि तिसरा प्रश्न विचारलेला आहे या घटनेवर आधारित, संचित मिळकत जी आहे, संचित मिळकत ही कोणत्या प्रकारच्या वित्त पुरवठ्याचा स्रोत आहे? आणि त्याचं उत्तर अगदी सोपं उत्तर आहे, संचित मिळकत हा अंतर्गत दीर्घकालीन वित्त पुरवठ्याचा स्रोत आहे. अशा प्रकारे 3 प्रश्न विचारले होते. 1-1 मार्काचे 3 प्रश्न होतात. हे 3 प्रश्न आपल्याला 3 गुण मिळून देऊन जातील. यानंतर या प्रश्नातला दुसरा एक प्रश्न आहे, म्हणजे दुसरी एक घटना किंवा परिस्थिती आपल्याला दिलेली आहे. मिस्टर सतीश एक सट्टेबाज आहे. कंपनीच्या उत्पादनाची बाजारातील वाढती मागणी व त्यामुळे मिळणारा फायदा घेण्यासाठी सज्ज आहे. मिस्टर सतीश एक सट्टेबाज आहे आणि तो कंपनीच्या उत्पादनाची बाजारातील वाढती मागणी व त्यामुळे मिळणारा फायदा घेण्यासाठी तो सज्ज आहे. तर यावरती आधारित आपल्याला काही क्वेश्चन विचारलेले आहे. पहिला प्रश्न विचारलेला आहे, तुमच्या मते मिस्टर सतीश गुंतवणुकीसाठी कोणत्या प्रकारचे भाग निवडेल? आता हा सट्टेबाज आहे तर तो अशा कंपनीचे कोणते भाग निवडणार आहे? तर माझ्या मते मिस्टर सतीश यांनी गुंतवणुकीसाठी समहक्क भाग निवडले पाहिजेत. समहक्क भागांची त्याने निवड केली पाहिजे, कारण तो एक सट्टेबाज आहे. दुसरा प्रश्न त्याच घटनेवरती आधारित, त्याला त्याच्या गुंतवणुकीसाठी परतावा म्हणून काय मिळू शकेल किंवा काय मिळेल? त्याने जर गुंतवणूक केली तर त्याला यामधून काय मिळेल? मिस्टर सतीश यांना त्यांच्या भागांवरील गुंतवणुकीवर परतावा म्हणून लाभांश मिळेल. जेवढा काही नफा झाला तो नफांश लाभांशाच्या स्वरूपामध्ये त्यांना मिळेल, कारण समहक्क भाग त्यांनी विकत घेतलेले. आणि तिसरा प्रश्न आहे क, मिस्टर सतीश भागधारक असल्यामुळे त्याला असणारा एक हक्क सांगा. त्याने समहक्क भाग विकत घेतला, भागधारक आहे तो, तर त्याला असणारा एक हक्क. असे बरेचसे हक्क आपण अभ्यासलेले आहेत. इथं एक हक्क विचारला, कारण 1 मार्कासाठी हा उपप्रश्न असतो. 3 मार्काचा पूर्ण प्रश्न, त्यामध्ये प्रत्येक प्रश्न उपप्रश्न हा 1-1 मार्काचा. यासाठी एकच हक्क विचारलाय. आपण कुठलाही एक सांगू शकता आणि इतरही सांगता येतात, परंतु जास्त लिहित बसण्यापेक्षा एक विचारला, एक परफेक्ट माहिती असलेला तुम्ही लिहिला तरी चालेल. मिस्टर सतीश भागधारक असल्यामुळे कंपनीच्या सभेमध्ये त्याने धारण केलेल्या समहक्क भागांच्या संख्येनुसार मतदान करण्याचा त्यांना हक्क आहे. हा एक त्यांचा हक्क आहे, मतदान करता येऊ शकतो. अशा प्रकारे मित्रांनो, चिटणीसांची कार्यपद्धती ह्या विषयामधील संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत ह्या प्रकरणाच्या प्रश्न 3 घटना व परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत नोंदवा. ह्या प्रश्नाच्या उत्तरांची माहिती आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने शैक्षणिक माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.